दोस्ती ग्रुप आणि दोस्ती स्पोर्ट्स विहिगर यांच्या संयुक्त विद्यमाने भूपेंद्र पाटील चषक 2024 या मर्यादित क्रिकेट सामन्यांचं आयोजन शनिवार आणि रविवारी करण्यात आले होते। रविवारी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांना तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली। तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील यांचे आयोजनाबद्दल कौतुक केले। नमस्कार। दोस्ती ग्रुप आणि दोस्ती स्पोर्ट्स विगर च्या वतीनं आपल्या पंचायत समितीचे सदस्य आणि पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस भूपेंद्र पाटील यांच्या नावानं दरवर्षी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येतात। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य अमितजी जाधव, भूपेंद्र पाटील, सुनील पाटील, मात्रे सर, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व आयोजक यांना मनापासून मी या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आणि आपण आपला खेळ चांगल्या पद्धतीने करावा। मला वाटते भावेश भगतने आता तो काय 2-3 छक्के मारले, खरोखर बघण्याला सर्वांनाच आनंद झाला असेल की एकदम कडकमध्ये दोन्ही छक्के त्यांनी त्या ठिकाणी मारले। आणि खरोखर चांगला खेळ आपले सर्व खेळाडू आपल्या पनवेल तालुक्यामधील करतात, परंतु कुठेतरी त्यांनी चांगल्या महाराष्ट्र लेवलला किंवा त्याच्या लेवलला आपण सर्वांनी खेळलं पाहिजे, त्याची इच्छा आपल्या मनामध्ये असली पाहिजे। नुसतं आपण इथे खेळून मागणार नाही तर आपल्या कुठल्या तरी महाराष्ट्र संघामध्ये सुद्धा आपला प्रवेश व्हावा, अशासाठी जास्तीत जास्त मेहनत करा। सर्वांना तुमचा खेळ बघायला आवडतो, जसं आम्हाला 5 मिनिटं तरी हा खेळ बघायला आवडतो, त्यात जास्त वेळ देता येत नाही, कारण रोजच्या 10-12 तरी स्पर्धा या पनवेल तालुक्यामध्ये आयोजित करण्याचा सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत असतात। आणि म्हणून असे खेळाडू, छक्का मारणारे सर्व खेळाडू या ठिकाणी दिसतात। म्हणून कोण जिंकेल मला ते सध्या सांगता येत नाही, परंतु दोन्ही संघाकडून चांगला खेळ होताना या ठिकाणी दिसत आहे। म्हणून दोघांना पण मनापासून हार्दिक शुभेच्छा। आणि संयोजक जे सुनील पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। आपले कॉमेंटर अतिशय चांगली कॉमेंट्री ते नेहमी सांगत असतात, आणि मग त्याचा एक चांगला परिणाम सर्व खेळाडूंवर पण आणि पाहुण्यांना पण त्याचा परिणाम चांगला दिसतो। आणि म्हणून मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। सर्व खेळाडूंना मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो।